डिशवॉशर खरंच काम करतो का की फक्त पैसा वाया जातो? चला तर मग आज तुम्हाला मी रिअल रिझल्ट दाखवते. डिशवॉशर उघडल्यानंतर असं काहीसं दिसतं. खालच्या जाळीमध्ये मोठ्या प्लेट, पातेल्या, कढाया असे हे खालच्या कप्प्यात, त्याचसोबत वरच्या जाळीमध्ये सगळी बारकी भांडी मावतात. कपं, प्लेट्स, वाट्या असतील, चमच्या असतील. चला मी लगेच तुम्हाला दाखवते की यामध्ये भांडे कसे लावायचे. सिंक पूर्ण भांड्यांनी भरलेला आहे. टिफिन, काचीची भांडी, प्लास्टिकची झाकणं हे सगळं आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जसंच तसं सिंकमधून काढून लावून घेऊ. हे पहा, चहाची पातेली पूर्णपणे खराब आहे. ही देखील डिशवॉशरमध्ये कशी निघते मी तुम्हाला दाखवते. वरच्या कप्प्यामध्ये मी सगळे चहाच्या गाळण्या असतील, बारीक चमचे हे सगळं लावून घेते. मला रोजची सवय असल्यामुळे अगदी 2 मिनिटांमध्ये मशीनला भांडे लावून होतात. चमचे लावल्यानंतर आता मी कप, बशा, वाट्या सगळं लावून घेते. भांडी ठेवताना मात्र सगळी भांडी आपल्याला पालथी ठेवायची असतात, म्हणजे ते आतून छान क्लीन होतात. यामध्ये मी मुलांचे शाळेचे टिफिन देखील लावते, अगदी स्वच्छ निघतात. आता खालच्या जाळीमध्ये आपण मोठ्या प्लेट्स व कढाया लावून घेऊ. इथे मी संपूर्ण भांडी लावून घेतली मशीनमध्ये. अगदी सगळे भांडे यामध्ये बसतात. जाळी आपल्याला मध्ये लोटायची आहे. इथे जे खरगटं पडलेलं असतं ते देखील पूर्णपणे मशीन क्लीन करतं. भांडे क्लीन करण्यासाठी मशीनमध्ये आपल्याला पावडर टाकायची असते, तर मी बॉस कंपनीचीच वापरते. फक्त अर्धा चमचा पावडर आपल्याला ह्या मशीनमध्ये टाकायची असते. डिटर्जंट किंवा टॅबलेट टाकण्यासाठी इथे एक सेपरेट जागा असते. आता आपण मशीन स्टार्ट करू. इकडे एक ऑन ऑफचं बटन असतं. ऑन केलं. मी इथे 1 तासाचं टायमर लावते. 1 तास लावल्यामुळे भांडे अगदी क्लीन होतात. लगेचच स्टार्टचं बटन दाबायचं. मशीन त्याचं काम चालू करतं. 1 तास झाल्यानंतर मशीन आता 0 दाखवतंय, म्हणजे टाईम संपत आलेला आहे. डिशवॉशर ॲटोमॅटिक बंद होतं. भांडे झाल्याबरोबर मशीन उघडायचं नाही, अगदी त्याला गार होऊ द्यायचं, जवळपास अर्धा तास तरी. यामध्ये जी हीट असते त्यामुळे भांडे पूर्णपणे कोरडे होतात. मी मशीन इथे अर्ध्या तासानंतर तुम्हाला उघडून दाखवते. हे पाहू शकता तुम्ही, अगदी तेलकट भांडे देखील छान निघालेले आहेत. काही खरगटी भांडी असतात आपली, प्लेट्स वगैरे जेवणाची, ती देखील छान चकाकते. अगदी एक भांडं मशीनमध्ये स्वच्छ होतं. भाजीची कढई देखील अगदी स्वच्छ निघते. अजिबात त्याला खरगटा वास राहत नाही, त्याचसोबत तेलाचा देखील वास राहत नाही. कपं म्हणाल तर अगदी छानच निघतात. इथे मी प्लास्टिकची झाकणं देखील लावते, तर मशीनमध्ये अगदी ते छान निघून येतात. कुकरची झाकणं असतील, मिक्सरची भांडी, कपं अगदी नव्यासारखी चकाकतात. मला तर हे मशीन घेऊन पैसे पूर्ण वसूल झालेले आहेत. मशीन त्याचं काम करतं तोपर्यंत इकडे माझी दुसरे कामं होतात. मुलांच्या शाळेचा टिफिन पाहिला तर त्या ज्या रिंग असतात डब्यांना, झाकणांना, तर त्यामध्ये भाजी किंवा भाजीचं तेल जाऊन बसतं आणि मग मुलांना इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. ते देखील मशीनमध्ये अगदी संपूर्णपणे क्लीन करतं. हा व्हिडिओ मी थोडा फास्ट दाखवते. तुम्हाला जर याविषयी काही डिटेल्स माहिती हव्या असतील तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे डिटेल व्हिडिओ करू. इथे चहाच्या गाळण्या देखील अगदी स्वच्छ निघतात. अगदी नवी गाळणी घेतल्यासारख्या ह्या गाळण्या दिसतात. तुम्ही रिझल्ट पाहू शकतात. भांडी अगदी नव्यासारखी निघतात. काही शंका असतील तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.